मला मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतात। जखम आहे ते बघून आम्ही निश्चित नियमानुसार त्यांना मदत करू। आपण आपत्ती व्यवस्थापन खातं देखील आपल्याकडे आहे। नाशिकमध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवणं असेल किंवा या कर्मचाऱ्यांची कॅबिनेटमध्ये परवा चर्चा झाली। वनमंत्री गणेश नाईक सांगत होते, मी त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हा थोडासा बिबट्याचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतोय तर तो माझ्याकडे थोडा सोपवा, म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल, अधिक मदत करता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू। आणि हे सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हे आता अगदी मोकळे फिरतायत। कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत, लहान मुलं अटॅक करतायत। मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल। कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे याची संख्या कशी थांबेल, कारण एक मादी एका वर्षामध्ये 2 वेळा ती जन्म देते आणि एका वेळेला 4-4 पिल्लांना जन्म देते, म्हणजे एका वर्षामध्ये जर 8-8 पिल्लं वाढली तर यांची संख्या कशी होईल त्याचा विचार आपण करू शकतो। पण ते कसं थांबवता येईल, त्यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल। नाही, मला वाटतं मॅनपॉवर वाढवावी लागेल, पिंजरे वाढवावे लागतील, हे त्या सर्व करावं लागणार आहे। आणि अनेक ठिकाणी तर जंगलतोड उचललेली आहे, त्यांना जंगलामध्ये आता काही खायला मिळत नाही आणि म्हणून मग ते कुत्र्यांच्या शोधामध्ये येतात। काही ठिकाणी काही बिबटे मॅन इटर झालेले आहेत, ते लहान मुलांना उचलून घेत आहेत, जनावरांना धरतायत रस्त्यावर येऊन। म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। दहशत यामुळे सगळी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून याचा बंदोबस्त लवकर करावा लागेल आणि आम्ही तो निश्चित करण्याचा प्रयत्न करू। काय त्रुटी जाणवल्या रेस्क्यू करत असताना, नागरिकांच्या काही चुका? नाही, नागरिकांनी खरं म्हणजे अशा वेळेला थोडा संयम ठेवला पाहिजे। एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळतायत, ते बघायला पळतायत आणि त्यामुळे मग तो बिबट्या जो अधिक चिडतोय, तो फारच चिडलेला होता हा बिबट्या, तर त्यामुळे मग तर पकडायला सुद्धा थोडी समस्या निर्माण होते, त्याच्यामध्ये समस्या निर्माण होते, सहजपणे ते पकडता येत नाही। ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता, फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना काम करू द्यावं। त्याच्यावर तोही एक उपाय आहे, परवानगी आम्ही घेणार आहोत, कारण इतक्या स्पीडने आणि इतक्या वेगाने जर यांचं प्रजनन वाढत गेलं, यांचे सगळे बिबटे वाढत गेले, एका वर्षात एक मादी जर त्या ठिकाणी 8-8 पिल्लांना जन्म देईल तर मला वाटतं संख्या खूप वाढणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला निश्चित करावा लागेल। आणि सुरक्षित स्थळी राखीव फॉरेस्ट आहे किंवा गुजरातमध्ये अंबानीजींचं ते वनतारा आहे, अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना आपल्याला पाठवलं तर ते अधिक सोयीचं होईल। त्या संदर्भामध्ये आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये खूप सविस्तर चर्चा केली आणि लवकर निर्णय या बाबतीमध्ये होईल। सर्वप्रथम अभिनंदन, तुम्ही कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून इथपर्यंत पोहोचलात आणि तुमचे सर्व कर्मचारी देखील पोहोचले। तुम्ही स्वतः धाडस दाखवून त्या भिंतीवर उभे राहिलात आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवतात पुढे गेला म्हणून, काय सांगायला याच्याबद्दल? नाही, काय सांगा तरी माझं कामच आहे। मी सांगलीला एक क्रोकोडाईल पार्क होता, त्यातून मी 2 किलोमीटर पोहत गेलो होतो, पाण्यातून पूर आला होता त्यावेळेला आपण बघितलं असेल। लँड स्लायडिंग झालं त्यावेळेला 8-9 किलोमीटर मी रात्री 1-2 वाजता मी वरती चढून गेलो, कोणीच नव्हतं सोबत, मी एकटा। मला या विषयाचं काही फारसं वाटत नाही। मी कुठेही काही असलं तर धाडस करण्याचा माझा स्वभाव आहे। कर्मचाऱ्यांनी यांचं चांगलं धाडस या ठिकाणी दाखवलं, म्हणजे बिचारे जखमी झालेत, काही गंभीर जखमी पण आहेत, पण त्यांनी कुठे ते मागे हटले नाहीत आणि शेवटी हा बिबट्याचा जेरबंद झालेला आहे। पण यापुढे अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल याचा निश्चित शासन विचार करत आहे। वनमंत्री असं म्हटलं होतं, वेळच मिळाला नाही। आता मी इथे बिबट्याला पकडताना वनमंत्र्यांना फोन करावा, मी काय करू असं विचारता येत नाही आणि विचारण्याची आवश्यकता पण नाही। वनमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहेत। पूर्ण शासन, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, परवा अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, यांनी सुद्धा खूप मोलाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सक्त आता सूचना दिलेल्या आहेत। अधिकाऱ्यांना सुद्धा तात्काळ कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलंय। पण या पुढे जाऊन मी सांगेल की हा विषय आपत्तीचा आहे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मी आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा विषय माझ्याकडे थोडा सोपवा, की तात्काळ मला काय करता येईल, प्रिकॉशन काय घेता येईल, ही सगळी वाढलेली संख्या यांना पकडण्यासाठी काय करता येईल, या संदर्भामध्ये मी गांभीर्याने लक्ष घालेन। मध्यंतरी वनमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की बिबट्याची वाढलेली संख्या बघता
वनतारा हा एक चांगला पर्याय आहे. त्यांनी ते सगळे पूर्ण बिबटे घेऊन जावे. काय निष्कर्षापर्यंत आलं शासन? नाही, मला वाटतं सुरक्षित स्थळी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये किंवा वनतारामध्ये पण ते एवढे सगळे बिबटे जमा करायचे, कारण याची संख्या आता हजारात सांगितलेली, आपण सांगितली परवा, त्याची संख्या हजारामध्ये या ठिकाणी आहे. याच्यावर खरं म्हणजे मलाही वाटतं की याची संख्या कमी कशी होईल, ही वाढणार कशी नाही, या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि त्याचा जंगलामध्ये आता त्यांना शिकार मिळत नाही आणि म्हणून हे गावाकडे वस्तीकडे सगळे वळालेले आहेत. हे कुठेही मग लहान मुलांना अधिक त्याचा इजा पोहोचते. कुत्रे तर पाळीव कुत्रे असतील त्यांना अगदी ओढून त्याच्या ठिकाणी घेऊन जातात, हे आपण बघितलेलं आहे. छोट्या मग जनावरं असतील, गाई बकऱ्या आहेत ग्रामीण भागामध्ये, यांच्या शिकारी त्या गावात घुसायला लागलेले आहेत. मला वाटतं कायमस्वरूपी याच्यावर निश्चित आपल्याला विचार करावा लागेल आणि इलाजही करावा लागेल. थँक्यू. मंत्री गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया. वन विभागाकडनं या बिबट्याला पकडण्यामध्ये यश आल्याचं आता समजतंय आणि त्यानंतरच मंत्री गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे. या अशा घटना भविष्यात घडणं रोखण्याच्या अनुषंगानं शक्य ते सगळे प्रयत्न सरकारतर्फे प्रशासनातर्फे केले जात आहेत असं गिरीश महाजन म्हणतायत. दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत ज्या बिबट्यानं काही तासांपासून नाशिक शहरात धुमाकूळ घातलेला होता, त्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे. पिंजऱ्यामध्ये बंद करून त्या बिबट्याला आता वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणाहून नेत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.